तर सोयाबीन पिकामध्ये सोयाबीनची वाढ खूप प्रमाणात होते आणि त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न केले पाहिजेत की आपली वाढ कंट्रोल राहील आणि आपल्याला चांगले उत्पादन मिळेल. तर बऱ्याच वेळा काय होतं की काही शेतकऱ्यांचे शेते कांद्याचे बिवड असतात किंवा कपाशी वगैरे घेतलेले असतात. पीक फेरपालट झाल्यामुळे काय होतं की सोयाबीनला चांगलं न्यूट्रिएंट मिळाल्यानं काय होतं की आपल्याला त्याला वाढ झालेली दिसून येते. तर ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपलं बिवड चांगलं आहे किंवा आपल्या मातीमध्ये चांगले न्यूट्रिएंट आहे, तर त्यावेळेस खताचा जो डोस आहे आपण त्या ठिकाणी कमी करणं गरजेचं आहे. नत्रयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी कमी करायचा. आपण जर DAP वापरत असाल तर त्याच्यामध्ये नत्र असतं, तर ते आपण त्या ठिकाणी 10-26-26 किंवा 15-15-15 यांचा वापर करायचा. असं जर वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल की तुम्ही जर 1.5 बॅग वापरत असाल तर 1 बॅग वापरायची किंवा 1 बॅग वापरत असाल तर अर्धी बॅग असं वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जर वाढ जास्त व्हायला लागली तर ऑर्थोसिलिसिक ॲसिडचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. जर खूपच जास्त वाढ होत असेल, असं वाटतंय की आपली सोयाबीन खूप वाढते, 2 फुटाच्या वर 1.5 फूट किंवा 2 फुटाच्या वरती जाते, तर थोड्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी जे मार्केटमध्ये वाढरोधक आहे त्यांचा वापर करू शकतो. परंतु त्याचं प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जर माहीत असेल की आपल्या शेतामध्ये सोयाबीनची वाढ जास्त होते, तर थोडं अंतर जास्त ठेवायचं. वाढ होण्यास काही अडचण नाही. जर तिचं खोड मोठं होत असेल तर वाढ होण्यास काही अडचण नाही. सोयाबीन 1.5-2 फुटापर्यंत वाढण्यास काही हरकत नाही. तर त्या अनुषंगानं जर तिचं खोड आणि तिला जर स्पेस मिळालेलं असेल, म्हणजे आपण अंतर जर योग्य दिलेलं असेल आणि वाढ जर होत असेल तर अडचण नाही. परंतु तुमचं अंतर कमी असेल आणि जास्त वाढ होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वाढ कंट्रोल करणं गरजेचं आहे.